नमस्कार प्रेक्षक हो. आपलं जीवन कधी कधी अशा अंधाऱ्या वाटेवर असतं जिथे मार्ग कसा शोधायचा हेच कळत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील रामदास रंगनाथ नरोडे यांची कथा याचंच उदाहरण आहे. पूर्वी रामदासजी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील प्रचलित भक्ती साधना करत गणपती, हनुमानजी, पितर पूजेपासून ते शिर्डी, मलकापूर येथील सुभाष बाप्पा महाराज यांच्यापर्यंत या भक्तीमध्ये उपवास, व्रतवैकल्य आणि मंदिराच्या प्रदक्षिणा हाच जीवनाचा भाग होता. तरीही त्यांच्या आयुष्यात समाधान आणि शांतीचा अभाव होता. या भक्तीच्या दरम्यान व्यसनांनी त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं. दारू, तंबाखू, गुटखा यांच्या विळख्यात अडकून कर्जबाजारी होणं, निराशा आणि कुटुंबियांचा तिरस्कार हे त्यांच्या जीवनाचे भाग बनले होते. त्यांना वाटायचं की या दुःखातून सुटण्यासाठी कोणताही दैवी आश्रय मिळत नाही. अशाच काळात संत रामपालजी महाराज यांच्या शिष्यासोबत झालेली भेट त्यांच्या जीवनाची दिशा बदलणारा क्षण ठरला. ज्ञानगंगा पुस्तक वाचून आणि सत्संग ऐकून त्यांनी शास्त्रानुसार भक्तीचं महत्त्व ओळखलं. 2016 साली नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाचा पूर्णतः कायापालट झाला. त्यांची व्यसनमुक्ती झाली, कर्जातून मुक्त झाले, आर्थिक स्थैर्य प्राप्त केलं आणि आईच्या आरोग्यातही सुधारणा झाली. त्यांचं जीवन आता सुख समाधानाने भरलेलं आहे. रामदासजींच्या या प्रवासाचा प्रेरणादायी भाग ऐकूया त्यांच्या शब्दातून. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? रामदास रंगनाथ नरोडे. आपण कुठून आलात? पाटोदे वडगाव, बोकडो जळगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ट्रान्सपोर्टचा. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18/12/2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू धर्माच्या हिशोबानं जे काय असेल ते आपलं गणपती, हनुमानजी, त्याच्यानंतर आपलं पित्तर पूजा, हे सर्व काही आम्ही जे काय असेल ते पूर्वीच्या रीतिरिवाज त्या हिशोबानं सर्व काही करत होतो. शिर्डीला जायचो, मोठा देवीला जायचो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ना मलकापूर म्हणून गाव आहे, त्या तिथं सुभाष बाप्पा महाराज म्हणून आहे. ते आपलं याचं दत्तात्रय महाराजाची भक्ती सांगतात. मी ज्यावेळेस दारू पित होतो तर त्यावेळेस मग मला माझ्या आईनी आणि एक गाडीवाला माणूस होता, मी त्या माणसाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून होतो. तर त्या माणसानं मला तिथं स्वतःहून पाठवलं होतं, गाडी घेऊन जा, तू तिथं जा, तुझी दारू सुटल, तुझ्या पुड्या पाड्या वगैरे व्यसन जे काय असेल ते तुझं सुटून जाईल बुवा. मी तिथं गेल्याच्या नंतर, तिथून आल्याच्या नंतर मला 15 दिवसांनी माझ्यावरती चोरीचा आरोप लागला कंपनीमध्ये. हालाकी मी फोरक्लिपच्या ड्रायव्हरकडून डिझेल विकत घेतलं, तेच सिक्युरिटीनं त्यांनी मला माझ्यावरती चोरीचा आरोप लावला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, मंदिरात जाणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्याकडनं गुरुउपदेश, नामउपदेश कसा घेतला? संत रामपालजी महाराजाचे शिष्य आमच्या गावाचे शेजारी आहे. एक 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. ते भगतजी मला भेटले, रामपालजी महाराजाचे शिष्य. त्यांनी मला सांगितलं, भाऊ तू हे आता मला भेटू नको म्हणे, तू आता सध्या मला भेटायच्या स्थितीमध्ये नाही आहे म्हणे, आणि तुला मी सांगितलं बी तर तुला समजणार नाही म्हणे, कारण की मी दारू पिलेलो होतो. मला तू काय कर म्हणे, सकाळी माझ्या घरी ये आणि घरी येऊन मला भेट म्हणे. म्हणलं ठीक आहे, चालन, काही हरकत नाही. मला एकदम असं आतुरता लागली का बा आता सकाळ कधी होईल आणि मी कधी यांना भेटल. जसं सकाळ झाली, आमच्या गावातला माझा मित्र होता, त्याला घेतलं मी सोबत आणि गेलो त्यांच्या घरी. त्यांच्या घरी गेलो, त्यांनी मला अनेक प्रमाण दाखवले, ज्ञानगंगा दाखवली, त्याच्यानंतर भगवद्गीता दाखवली आणि मला काय सांगितलं, तू साधना चॅनल पाय म्हणे, साधना चॅनल पाय, तुला काय वाटतं काय नाही मला सांग आणि त्यानंतर मग तुला काय असेल ते पुढची प्रोसिजर आपण करू म्हणे. म्हणलं ठीक आहे. मी 1-2-3 दिवस साधना चॅनल बघितलं, साधना चॅनलवर सत्संग बघितला. सत्संग बघितल्याच्या नंतर मला एकदम मनातून अशी उत्स्फूर्तता निर्माण झाली, नाही मला आता सगळं व्यसन सोडायचं. माझ्यावरती जे नाही ते आरोप यायला लागले व्यसन करता करता. मग मी त्या रामपालजी महाराज शिष्य होते, त्यांना सांगितलं मला आज नामउपदेश घ्यायचा, म्हणलं काही हो. मग ते म्हणे ठीक आहे, तुला जालन्याला यावं लागेल आमच्यासोबत. मग मी, माझी मिसेस, माझी मुलगी, आम्ही सगळे सोबत गेलो जालन्याला आणि नामदीक्षा घेतली.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य होते ते आपल्या शेजारी राहत होते आणि त्यांनी सर्वप्रथम आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगितली. आपल्याला जे काही ज्ञानगंगा हे पुस्तक आहे हे वाचायला सांगितलं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा आपण बघितले आणि त्यातून आपण प्रेरित झालात आणि वाटलं कुठेतरी आपल्याला जर व्यसन सोडायचं असेल तर आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण जालन्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला आहात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय चेंजेस आढळले किंवा काय काय आपल्याला अनुभव आलेत? सर, मी ज्यावेळेस नामदीक्षा घेतली ते नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मी तंबाखू खात होतो, तंबाखू सोडून दिली. त्याच्यानंतर गुटखा खात होतो. मला जवळपास माझा स्वतःचा वैयक्तिक खर्च रोजचा 200 ते 300 रुपये स्वतःचा वैयक्तिक खर्च व्हायचा. दारू, पुड्या, त्या गोष्टीची आठवणच नाही राहिली का मी सगळं हे काही तंबाखू खात होतो किंवा गुटखा खात होतो किंवा दारू पित होतो. मला त्या गोष्टीचं म्हणजे असं विसर पडल्यासारखं झालं एकदम, का नकोच, ह्या गोष्टी करणं उपयोगाचंच नाही आहे. आणि नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला त्याची आठवण पण येत नाही. सर, जसं तुम्ही सांगतात की नामोपदेश घेतल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं ते पूर्णपणे सुटलेलं आहे, परंतु मला हे विचारायचं आहे की व्यसनाधीन माणूस त्याला कळतं की आपण किती चुकीची गोष्ट करतो आहे आणि ते व्यसन सोडण्यासाठी तो बरेचसे प्रयत्न करतो, परंतु तो स्वतःच्या मनाशी हतबल झालेला असतो आणि ते व्यसन सुटत नाही. परंतु आपलं व्यसन अगदी फक्त संत रामपालजी महाराजांचे नामोपदेश घेतल्यानंतर कसं काय सुटलं? बघा जी, मी खूप त्रासावलेलो होतो पहिले आणि मला असं वाटत होतं काय करावं काय नाही, असं म्हणजे कधी कधी असं पश्चाताप यायचा की बाबा आपण जीव देऊन टाकावं किंवा काहीतरी औषध घ्यावं किंवा फाशी वगैरे घेऊन टाकावं. ह्यामुळं मी असं एकदम कंटाळलेलो होतो. आणि ज्यावेळेस नामदीक्षा घेतली त्यावेळेस नामदीक्षा घ्यायच्या अगोदर ज्यावेळेस सत्संग बघितल्याच्या नंतर त्यावेळेस मला कळालं का ह्या गोष्टी करून उपयोग नाही. जीवनात जर समजा काही करायचं असेल तर भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं मी भक्ती ज्यावेळेस सुरुवात केल्याच्या नंतर मला त्या गोष्टीची आठवण राहिलीच नाही. आणि भक्ती सुरुवात झाल्याच्या नंतर जसं माझं जे होतं समजा जे काय असेल ते पुढ्या वगैरे सर्व काही त्या गोष्टीचं मला आठवण येणं लगेच बंद होऊन गेलं. सर, याच्या अगोदर आपण आपलं जे व्यसन सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? हो, मी प्रयत्न भरपूर केले. आई सांगायची जसं हनुमानजीचे उपास करायचो. त्याच्यानंतर गावामध्ये आमच्या हनुमानजीची मूर्तीची नवीन प्राणप्रतिष्ठा म्हणजे मंदिर नवीन बांधकाम झालं होतं. त्यावेळेस 3 दिवसाची पूजा होती. त्या पूजेला मला बसायचं सांगितलं. तत्पश्चात मी याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक मलकापूर गाव आहे, तिथं आपलं सुभाष बाप्पा महाराज म्हणून आहे, ते दत्तात्रय महाराजाची भक्ती सांगतात. त्यांनी मला सांगितलं होतं याच्यानंतर मी दारू पिणार नाही, असं करणार नाही, मी शपथ खातो, हे करतो ते करतो, हे सर्व काही केलं. पण तिथून आल्याच्यानंतर मला थोडं टेन्शन वेगळंच वाढलं. टेन्शन वाढल्यामुळे मी परत दारू प्यायला लागलो. म्हणजे मी जे काही व्यसन करत होतो ना ते व्यसन माझ्याकडून सुटलंच नाही त्या भक्ती साधना करून. मग संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देतात किंवा काय असे गुरुमंत्र देतात की ज्याच्यामुळे साधकाचं व्यसन सुटलं जातं? सर, संत रामपालजी महाराज जे काय आहे तर गुरुमंत्र द्यायच्या अगोदर सांगतात का बा तुम्हाला ह्या गोष्टी करणं नाही आहे. जर करणं असेल तर तुम्ही माझी भक्ती साधना घेऊच नका, माझ्याकडून गुरुमंत्र घेऊ नका. तुमच्याच्यानं जर समजा होत असेल हे पथ्य पाळणं तरच तुम्ही माझ्याकडे या, नसता माझ्याकडे येऊ नका आणि माझा गुरुमंत्र घेऊ नका. हे अगोदरच सांगवलं जातं. ज्यावेळेस नामदानचा जो फॉर्म भरला जातो ना त्या फॉर्म भरायच्या वेळेसच सांगलं जातं का हे तुम्हाला नियम आहे, 11 नियम असतात, ते 11 नियम तुम्हाला फॉलो करावं लागतं. नामदीक्षा घेतल्याच्या नंतर सांगितलं जातं का तुम्हाला हा प्रथम मंत्र आहे, प्रथम मंत्र तुम्हाला मिनिमम दिवसभरातून 108 वेळेस करावं लागेल. 108 वेळेस करता मी कधी 200, 300, 500, 1000 तुम्ही अगणित करू शकता, पण कमीत कमी तुम्हाला 108 वेळेस करावं लागेल. मग 108 वेळेस म्हणता मी जसं सुरुवातला 300, 400, 500, 1000पर्यंत करत गेलो तर त्या मंत्रामधूनच अशी ताकद आहे का त्या ताकदीमध्ये का आम्हाला कोणालाही त्या व्यसनाकडे जावं असं वाटतच नाही अजिबात. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपण व्यसनापासून मुक्त झाला आहात, मला विचारायचं की हा एक मोठा लाभ संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेलाच आहे. त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झाला का? ज्यावेळेस मी नामदीक्षा घेऊन आलो त्यावेळेस माझी आई मला भांडायला लागली.
नाही म्हणे तू असा कोणता गुरु केला. म्हणलं आता मला काही जास्त सांगता येणार नाही, कहून का मी आत्ताच नेमकंच नामदीक्षा घेतलेली आहे, त्यामुळे मी काही तुला जास्त सांगू शकत नाही. पण तू काय कर म्हणलं, एक 4 दिवस 8 दिवस माझ्यासोबत सत्संग बघ, किंवा जर तुला जर शंका असेल तू माझ्यासोबत जालन्याला येऊ शकते म्हणलं. बरं म्हणे ठीक आहे म्हणे. मग आईनं 1 महिन्याच्या नंतर आईनंसुद्धा नामदीक्षा घेतली. आईला 2 ते 3 वेळेस अटॅक आलेला होता. आज आईला 3 वेळेस अटॅक येऊनसुद्धा आमची आई आहे ना एकदम ठणठणीत आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? हो सर, मी त्याच्या अगोदर जे आहे ना आता दारूच्या व्यसनामुळं कर्जबाजारी झालेलो होतो खूप. मी 2016ला नामदीक्षा घेतली, त्यावेळेस माझ्याकडं साधी मोटरसायकलसुद्धा नव्हती कुठं यायला. 16ला नामदीक्षा घेतली, 17 एंडिंगला म्हणजे वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर परमात्माच्या दयेनं, संत रामपालजी महाराजाच्या दयेनं मी शोरूम मोटरसायकल घेतली. 17 संपलं, 18 संपलं आणि 19ला सुरुवातला मी संत रामपालजी महाराजाच्या दयेनं एक छोटा हत्ती घेतला, शोरूम छोटा हत्ती घेतला. परंतु एक जवळपास 15-16 महिने चालवला. त्यानंतर लॉकडाऊन पडलं, कंपन्या बंद पडल्यामुळं मग मला पर्याय नाही राहिला. मग मी तो छोटा हत्ती विकून टाकला आणि थोड्या दिवस ड्रायव्हिंग करायला लागलो. ड्रायव्हिंग करता परत मग मला माझ्या डोक्यात विचार आला का बा आपण लोकांकडे ड्रायव्हिंग किती दिवस करणार असं. मग मी काय केलं, मी डोक्यात घेतलं, म्हणलं नाही आपल्याला काहीतरी करायचं. गाडी घेतली मग मी 407. आज जवळपास त्या गाडीला मला 2-2.5 वर्ष होऊन गेले आणि संत रामपालजी महाराजाच्या दयेनं परत मी एक दुसरी गाडी घेतली 407. याच्या व्यतिरिक्त जेवढं काय कर्जबाजारी होतो मी, कर्जबाजारी म्हणजे कर्ज असं पूर्ण मुक्तता होत आली माझी कर्जाची. सांगायचं जर झालं तर मी पहिले व्यसनाधीन असल्यामुळे माझ्याकडून म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नव्हतं. माझ्या शरीरामध्ये एनर्जीच नव्हती. एनर्जी नसल्यासारखं म्हणजे मी व्यसनाधीनामुळं मला काम करायची अशी इच्छाच होत नव्हती. आणि ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतल्याच्या नंतर माझ्या शरीरात जसं एनर्जी आल्यासारखं झालं. मी म्हणजे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र मला म्हणजे जसं की रात्री 12 वाजेपर्यंत जरी जागी राहिलो आणि सकाळी 6ला जर उठलो तर मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा. तो आज कुठं दवाखाना नाही, कुठं गोळी नाही, कुठं औषध नाही, काहीच नाही. काही न करताही आज मी रात्र जागी राहतो, दिवस जागी राहतो, पण मला ॲसिडिटीचा कुठलाही काही एक रुपयाचा त्रास होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आपल्याला बरेचसे लाभ झाले, आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि आपल्याकडे आज 2 टेम्पो आहेत, 407 आहेत. त्याचप्रमाणे जे आपल्याला व्यसन जुडलेलं होतं, जे व्यसनाधीन आपण झालेले होतात, त्यातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे आणि आज आपण सुखी असं समाधानी असं जीवन व्यतीत करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आज आपल्यासारखे ज्यांना व्यसनापासून दूर व्हायचं आहे, जे व्यसनाधीन लोक आहेत, ते दुःखी आहेत, कष्टी आहेत, बरेच प्रयत्न करतात परंतु ते व्यसनापासून दूर होत नाही. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सरजी, मी संदेश तर देऊ शकत नाही, संदेश द्यायला एवढा मी काही मोठा नाही आहे. पण मी माझ्या बंधूला किंवा वडीलधाऱ्या मंडळीला मी सांगू शकतो का बा तुम्ही पण अनेको चॅनलवर संत रामपालजी महाराजाचे कार्यक्रम चालू असतात किंवा ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, भक्तिसे भगवंतक, असे भरपूर पुस्तकं आहे. पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचा किंवा अनेको चॅनलवर कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रम बघा. कार्यक्रम बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला रामपालजी महाराजाचं जोडायचं असेल तर टी व्हीवरती ज्या कार्यक्रम चालतो ना, त्या कार्यक्रमाच्या टी व्हीच्या खालच्या साईडला एक छोटी पट्टी येते, त्या पट्टीमध्ये नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं नामदान केंद्र आहे, काय आहे, त्याचं तुम्ही माहिती घेऊन नामदीक्षा घेऊ शकता आणि आपल्या जीवात्म्याचं कल्याण करून मोक्ष प्राप्त करू शकता. सर, जसं तुम्ही आता साधकांना सांगत आहेत की जर कोणी दुःखी व्यक्ती आहे, ज्यांना व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे, त्याचप्रमाणे ज्यांना परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, या सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा तरी समजून घ्यायला हवं. ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडे संत रामपालजी महाराजांनी विविध चॅनलवर त्यांचे सत्संग येत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, हे सगळं काही साधने आज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा संत रामपालजी महाराज हे प्रचलित आहेत. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, ट्विटर असो, यूट्यूब असो, सगळे जे काही प्लॅटफॉर्म आहे आज सोशल मीडियाचे, त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान उपलब्ध आहे. तर साधकाने ते ज्ञान तिथं ग्रहण करू शकतो. आणि त्याचप्रमाणे जसं तुम्ही सांगितलं की सत्संग चालू असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात, तिथे जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही नामदान केंद्र आहे त्याची माहिती मिळू शकते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेऊ शकतो. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक संत रामपालजी महाराजांच्या त्या नामदान स्थळावर जातो
त्यावेळेस त्याला जे नामदीक्षा घ्यायची असेल त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात किंवा किती राशी त्या ठिकाणी तिथं त्याला जमा करावी लागते? सर, पैसे तर 1 रुपयाही लागत नाही आहे आणि जे काय पूजेची जी सामग्री असते ती पूजेची सामग्री तुम्हाला फ्रीमध्ये दिली जाते. जसं की संत रामपालजी महाराज आणि जसं कबीर परमात्मा यांचा जो फोटो असतो तो फोटो, त्याच्यानंतर तुम्हाला नित्यनियम, रमेनी, संध्या आरती किंवा ज्या काही आरत्या असतात त्या आरतीचं जे बुक असतं ना ते बुक तुम्हाला फ्रीमध्ये दिले जातं. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.